निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विना काळ नाने त्याला, परलोकीही ना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पडू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्यावीण तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यानीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच ह्या पंच प्राणामृतात. घे तीर्थ आठविरे प्रचिती, न सोडी कदा स्वामीच्या घेई हाती. न सोडी कदा स्वामीच्या घेई हाती. आज 6 जानेवारी 2020, वर्षाचा पहिला गुरुवार. दरवर्षीप्रमाणे मी अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला निघतोय. यावेळेला बाय रोड निघतोय मी. यावेळेला अक्कलकोटला स्वामी समर्थांनी आणि त्यांच्या शिष्यांनी पवित्र केलेली काही ठिकाणं देखील मी आपल्याला दाखवणार आहे. आणि त्याबाबतची माहिती 2 ते 3 वाक्यात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या संदर्भातली माहिती सविस्तरपणे अनेक ठिकाणी उपलब्ध आहे, ती आपण पाहू देखील शकता. चला तर मग अक्कलकोटला स्वामी महाराजांच्या दर्शनाला. श्री स्वामी समर्थ. पुणे मुंबई अंतर अगदी निवांतपणे जरी तुम्ही गेलात तरी 3.5 तासामध्ये पूर्ण करू शकता. शक्यतो सेकंड टोल जो आहे तो सेकंड टोल संपल्यानंतर लगेचच पेट्रोल पंप लागतो. आणखीन त्याच्या बाजूलाच फूड मॉल आहे. तर आमचं बहुतेक वेळेला थांबायचं ठिकाण तेच असतं, कारण एकाच वेळेला फ्युएल देखील भरलं जातं, आणखीन नाश्ता वगैरे देखील होतो. तर आता या ठिकाणी थांबून आम्ही नाश्ता वगैरे केलेला आहे आणि आम्ही आता पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. पुण्यामध्ये आल्यानंतर शिवाजीनगरहून आपल्याला रेल्वे स्टेशनला यायला लागतं, पुणे रेल्वे स्टेशनला. आणि त्यानंतर मग हडपसर मार्गे सोलापूर असा आपल्याला प्रवास करायला लागतो. पण आत्ता मी बघतो की काही कारणानं रेल्वे स्टेशनचा ब्रिज जो आहे तो वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. तर त्यामुळे थोडंसं जरा आपल्याला फिरून दुसरीकडून जायला लागतं आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला हडपसरचा रस्ता लागेल आणि आपला पुढचा प्रवास सोलापूरचा जो आहे तो सुरू होईल. आता आपण हडपसर सोडलं आहे, आणखीन पुणे सोलापूर रस्त्याला आपण लागलेलो आहोत. हा रस्ता जो आहे हा पूर्णपणे चौपदरीकरण या रस्त्याचं झालं आहे. आणि कम्पॅरेटिव्हली ट्रॅफिक जे आहे ते ट्रॅफिक फारसं नसतं. मधले गावातले काही जर पॅचेस सोडले तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ट्रॅफिक जास्ती काही मिळत नाही आणि तुम्ही शांततेत व्यवस्थित जाऊ शकता. वाटेत बऱ्याच ठिकाणी जेवणाची आणि नाश्त्याची चांगली सोय आहे. हॉटेल वगैरे चांगली झालेली आहेत. तर कोणत्याही ठिकाणी थांबून तुम्ही जेवण किंवा नाश्ता वगैरे करू शकता. आता कुरकुम या ठिकाणी पोचलो आहे आम्ही आणि या ठिकाणी चतुर्थी वेज एक चांगलं हॉटेल आम्हाला वाटेत दिसलेलं आहे. त्या ठिकाणी थांबतो आहे
आणि उपवास असल्याकारणानं उपवासाचंच काहीतरी खाऊन आम्ही या ठिकाणाहून पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. आता आपला सोलापूर अक्कलकोट प्रवास सुरू झाला आहे. 95% चौपदरीकरणाचं काम जे आहे रस्त्याचं ते पूर्ण होत आलेलं आहे. रस्ता एकदम मस्त झाला आहे. त्यामुळे तुम्ही 40 ते 45 मिनटामध्ये अक्कलकोटला अगदी शांतपणे पोहोचू शकता. अक्कलकोटमध्ये मी प्रवेश करतो आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ठिकठिकाणी भेटी देऊन त्याबद्दलची माहिती थोडक्यात सांगायचा मी आपल्याला प्रयत्न करणार आहे. महाराजांचं मंगळवेढ्यामध्ये 12 वर्षे वास्तव्य राहिलं. त्यानंतर पंढरपूर, मोहोळ, सोलापूर अशा ठिकाणी मुक्काम करत महाराज जेव्हा प्रथम अक्कलकोट या ठिकाणी आले त्यावेळेला स्टँडच्या बाजूला असणारं खंडोबाचं मंदिर जे आहे या मंदिरामध्ये त्यांचं सुरुवातीला 2 ते 3 दिवस वास्तव्य होतं. या मंदिरामध्ये आपल्याला खंडेरायाच्या सोबत म्हाळसा आणखीन बाणाईच्या अतिशय रमणीय अशा मूर्त्या पाहायला मिळतात. याच ठिकाणी महाराजांनी त्यांच्या 2 ते 3 दिवसाच्या वास्तव्यामध्ये स्थानिक लोकांना अनेक चमत्कार करून दाखवले. त्यामुळं स्थानिक लोकांची श्रद्धा दिवसेंदिवस त्यांच्यावर वाढत गेली आणि महाराजांची प्रसिद्धी देखील हळूहळू वाढत गेली. हा समाधी मठ आहे. या ठिकाणी महाराजांची समाधी आहे. बाजूलाच चोळापाचा वाडा देखील आहे. चोळापाने महाराजांचा देह ठेवण्यासाठी ही समाधी बांधलेली होती. तेव्हा महाराज त्याला म्हटले, अरे चोळ्या, तुला अगोदर घालवून मगच मी जाईन. आणि महाराजांच्या आधी 6 महिने चोळापाचा अंत झाला. याच ठिकाणी महाराजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आपणास पाहावयास मिळतात. तसेच महाराजांनी चमत्कार दाखवलेली विहीर देखील याच ठिकाणी आहे. समाधी मठामध्ये नित्य पूजापाठ आणि अभिषेक केले जातात. हा बाळाप्पा महाराजांचा मठ. याला गुरुमंदिर असं देखील म्हणतात. बाळाप्पा महाराज मूळचे व्यापारी सधन कुटुंबातील होते, पण या सर्व गोष्टींचा त्याग करून महाराजांच्या चरणी एकरूप झाले. महाराजांची अतिशय निस्सीम प्रकारे त्यांनी सेवा केली. महाराजांनीच त्यांना दंड, छाटी आणि पादुका देऊन दत्त संप्रदायाचा प्रसार करण्यास सांगितले. बाळाप्पा महाराजांनी या मठामध्ये महाराजांच्या पादुका, त्यांनी दिलेले दंड, छाटी इत्यादी गोष्टींची नित्य पूजा करून दत्त संप्रदायाचा प्रसार केला. महाराजांच्या जाण्यानंतर 32 वर्षांनी बाळाप्पा महाराज समाधीस्थ झाले. त्यानंतर त्यांचे शिष्य गंगाधर महाराज व नंतर अक्कलकोटचे गजानन महाराज यांनी पुढे दत्त संप्रदायाचा प्रसार केला. हे हाक्या मारुतीचे मंदिर. बाळाप्पा महाराजांच्या स्वप्नामध्ये हे मंदिर आले आणि या ठिकाणी बाळाप्पा महाराजांनी 12 वर्षे स्वामी समर्थांचे नामस्मरण करून त्याचा हिशोब दिला होता. त्यामुळं याला बाळाप्पा महाराजांची तपोभूमी असे देखील म्हटले जाते. या ठिकाणी आपणास स्वामी समर्थांच्या पादुका, रामदास स्वामींच्या पादुका आणि बाळाप्पा महाराजांच्या पादुका याचे देखील दर्शन होते. हजरत शेख नुरुद्दीन बाबाचा दर्गा महाराजांच्या पूर्वीपासून असल्याचं म्हटलं जातं. त्याच ठिकाणी त्यांची बहीण पीर बेगमबी यांची देखील समाधी आहे. आणि असं म्हणतात की ज्या मुलींची लग्न होत नाहीत त्यांनी जर समाधीवर हिरव्या बांगड्या अर्पण केल्या तर त्यांची लग्न होतात. महाराज अनेकदा दर्ग्याच्या बाहेर बसून शेख नूर बाबांशी बोलत असत. दर्ग्याच्या एका भिंतीवर गाय वासरू कोरलेलं आहे. ज्या महिलांना अपत्यप्राप्ती होत नाही त्यांनी जर या गाय वासरूची पूजा केली तर त्यांना अपत्यप्राप्ती होते असं देखील मानलं जातं. वटवृक्ष मठ किंवा वटवृक्ष मंदिर. महाराजांनी या ठिकाणी 22 वर्षे वास्तव्य केले. या ठिकाणी महाराजांनी अनंत लीला करून दाखविल्या.
आज देखील आपल्याला त्याची प्रचिती येते, फक्त तुमचा विश्वास पाहिजे. सध्या मंदिराचे आणि मुख्य गाभाऱ्याचे डागडुजीचे काम सुरू आहे. मठामध्ये काकड आरती, नैवेद्य आरती, शेजारती, त्याचप्रमाणे नित्य पूजापाठ, वाचन, अभिषेक या सर्व गोष्टी नियमितपणे केल्या जातात. दर गुरुवारी पालखी देखील निघते. बाजूलाच भक्त निवास आणि अन्नछत्र असून रोज 2 वेळेस महाप्रसाद दिला जातो. परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. अक्कलकोटला दरवर्षी महाराजांच्या दर्शनासाठी येणं होतं. पण एक गोष्ट या ठिकाणी अगदी ठळकपणे नमूद करावी वाटते. महाराजांच्या नावानं, महाराजांच्या वास्तव्यानं या ठिकाणी अनेक जण आपली पोटं भरतायत. अनेकांचे संसार अतिशय नीटपणे सुरू आहेत. पण मंदिर आणि आजूबाजूचा परिसर आणि गावामध्ये अतिशय अस्वच्छता आहे. या गोष्टीकडं कोणीच बघत नाही किंवा बघून देखील न बघितल्यासारखं करतायत. पण हे जर मनात आणलं तर नक्कीच बदललं जाऊ शकतं. त्यासाठी मंदिर प्रशासन, स्थानिक जनता, येणारे भाविक या सर्वांची इच्छाशक्ती असणं आवश्यक आहे. बाकी स्वामी बघतायत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय